सर्वांना जय भीम। शूद्रपूर्वी कोण होते हा जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथासंदर्भामध्ये आज हा व्हिडिओ मी बनवत आहे। हा ग्रंथ त्यांनी ज्योतिराव फुलेंना अर्पण केलेला आहे। हे जे पुस्तक बाबासाहेब आंबेडकरांनी ज्योतिराव फुलेला अर्पण केलेलं आहे ही अर्पण पत्रिका मात्र या पुस्तकातून गायब झालेली आहे। म्हणजे जे इंग्लिश पुस्तक आहे त्या इंग्लिश पुस्तकामध्ये अर्पण पत्रिका अवेलेबल आहे आणि जी मराठी पुस्तिका आहे ही सुगावा प्रकाशनाची यामध्ये मात्र ज्योतिराव फुलेंना हे पुस्तक अर्पण केलेलं आहे। ही अर्पण पत्रिका गायब केलेली आहे। यामध्ये आता सुगावा प्रकाशनाचा काय उद्देश आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे। परंतु सुगावा प्रकाशनाने हे जे पुस्तक ज्योतिराव फुलेला अर्पण केलेलं आहे ते पुस्तकातली अर्पण पत्रिका गायब केलेली आहे। साथियो, मी तुम्हाला शूद्रपूर्वी कोण होते हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत। मी सकाळी पोस्ट टाकली आणि या संदर्भात लोकांनी प्रश्न विचारावेत। या संदर्भात पहिला प्रश्न असा लोकांनी विचारलेला आहे की ब्राह्मण हे या भारतातले आहेत असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे का, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। दुसरा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की शूद्रपूर्वी कोण होते, म्हणजे नेमके शूद्र कोण, कोणाला म्हणायचं, या संदर्भात बी विश्लेषण झालं पाहिजे असा एक प्रश्न आहे। आणि बाबासाहेबांनी आर्य इन्व्हेन्शन थेरी जी आहे, आर्यांनी आक्रमण केलं ही थेरी नाकारली, या संदर्भात सुद्धा लोकांमध्ये चर्चा आहे। मुळात हे जे पुस्तक आहे, हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ समजून घेण्यासाठी बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ही प्रस्तावना काळजीपूर्वक वाचण्याची गरज आहे। मी सुद्धा ही प्रस्तावना ज्यावेळेस काळजीपूर्वक वाचली आणि त्याच्यातले शेवटचं जे प्रकरण आहेत, 2 प्रकरणं, हे ज्यावेळेस आपण काळजीपूर्वक वाचू त्यावेळेस हुवेर शूद्रा हा ग्रंथ समजू शकतो। कारण सर्वांना असा भ्रम झालेला आहे। हा भ्रम काय आहे? 1 नंबरचा भ्रम असा आहे, तो भ्रम असा आहे की लोकांना असं वाटतं शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक बाबासाहेबांनी शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी लिहिलेलं आहे। मुळात हे पुस्तक बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट कोण होते या संदर्भात लिहिलेलं नाही, तर शेड्यूल कास्ट कोण होतो या संदर्भात बाबासाहेबांनी स्पेशल पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे द अनटचेबल। द अनटचेबल हे पुस्तक सेपरेट आहे। हुवेर शूद्रा हे अस्पृश्य लोकांसंदर्भात लिहिलेलं पुस्तक नाही किंवा अस्पृश्यांचा या पुस्तकात संदर्भ नाही। अस्पृश्यांसाठी वेगळं पुस्तक आहे, हे शूद्रांसंदर्भात पुस्तक आहे, हे अगोदर समजून घेतलं पाहिजे। हा एक प्रमुख मुद्दा आहे या पुस्तकाच्या संदर्भातला। आणि दुसरा फार नवीन मुद्दा आहे जो की मी सांगणार आहे। आत्तापर्यंत आंबेडकरवादी लोकांनी ज्यांनी आंबेडकरवादाचा आपण जे प्रसार करतो यामध्ये हुवेर शूद्रा संदर्भामध्ये असं आकलन केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हुवेर शूद्रा हे पुस्तक आजचे जे शूद्र आहेत, म्हणजे आजचे ओबीसी मराठा आहेत, यांच्या संदर्भात लिहिलेला आहे असा एक भ्रम आहे। हा सर्वात मोठा भ्रम आहे की हुवेर शूद्रा हे पुस्तक आजचे शूद्र पूर्वी कोण होते या संदर्भात लिहिलेलं नाही। म्हणजे आजचे ओबीसी मराठा कोण आहेत, पूर्वी कोण होते या संदर्भात हे पुस्तक लिहिलेलं नाही। तर हे पुस्तक आर्य काळामध्ये शूद्र कोण होते या संदर्भात पुस्तक लिहिलेलं आहे। म्हणजे हा सर्वात मोठा भ्रम आहे की लोकांनी शूद्रपूर्वी कोण होते म्हणजे आजचे ओबीसी मराठा कोण होते असा अर्थ लावलेला आहे। हा अर्थ चुकीचा अर्थ आहे। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्तावनेमध्येच जी प्रस्तावना लिहिली त्या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे, लोकांनी गल्लत केलेली आहे, लोकांनी गोंधळ निर्माण केलेला आहे, इतिहासकारांनी निर्माण केलेला आहे की आजचे जे शूद्र आहेत, आजचे शूद्र म्हणजे मराठा ओबीसी हेच शूद्र आणि आर्य काळातील जे शूद्र लोक होते हे एकच आहेत। हा गोंधळ आहे, हे खरं नाहीये। आजचे शूद्र हे वेगळे शूद्र आहेत, हे वेगळे लोक आहेत आणि आर्यांच्या काळातले शूद्र जे लोक आहेत ते वेगळे लोक होते, हा सिद्धांत बाबासाहेबांनी सांगितलेला आहे। आता मूळ पुस्तकासंदर्भामध्ये येतो। यामध्ये जी बाबासाहेबांनी प्रस्तावना लिहिलेली आहे
या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब म्हणतात की मुळात हा मला लिहिण्याचा अधिकार आहे का? तर बाबासाहेब म्हणतात की काही लोक म्हणतील की मला संस्कृत येत नाही, बाबासाहेबांना संस्कृत येत नाही, म्हणून बाबासाहेबांनी या ग्रंथावर या प्राचीन साहित्यावर भाष्य करू नये. परंतु बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणांचं सर्व साहित्य हे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. असं कोणतं साहित्य राहिलेलं नाही की जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट व्हायचं आहे. त्यामुळे इंग्लिशमध्ये जेवढं साहित्य ब्राह्मणांचं ट्रान्सलेट झालेलं आहे ते सर्व साहित्य मी वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. आणि जो कोणी एक साधारण बुद्धीचा माणूससुद्धा 10 ते 15 वर्ष जर यावर अभ्यास केला तर तो अधिकारवाणीनं बोलू शकतो, असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि प्रस्तावनेमध्ये आणखी एक उल्लेख करतात बाबासाहेब की हे पुस्तक मी लिहिलेलं आहे. तर काही लोकांना या संदर्भामध्ये हिंदू जे लोक आहेत, हिंदूमध्ये 5 प्रभाव आहेत. नंबर 1चा आहे जे सनातनी हिंदू आहेत, यांना याचा राग येईल, ते मला धमक्या देतील, यांनी मला मारायच्या अगोदर धमक्याही दिलेल्या आहेत, त्यांना याचा राग आहे. दुसरा एक गट आहे तो आर्य समाजिस्ट लोकांचा गट आहे. आर्य समाजिस्ट लोक म्हणजे कोण? की ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली, त्यांचा वेदावर भरोसा आहे. आणि बाबासाहेबांनं हे पुस्तक वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे हे पुरुष सूक्तच घुसडलेलं आहे. म्हणजे जे वेद आहेत हे वेदामध्ये नंतरच्या काळामध्ये पुरुष सूक्त घुसडलं आणि वर्णव्यवस्थेची थिअरी जी आहे, 4 वर्ण निर्माण झाली, ही थिअरी नंतर घुसडलेली थिअरी आहे. हे वेदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब म्हणतात हे आर्य समाजिस्ट लोकांवर हे ॲटम बॉम्बसारखं पुस्तक आहे. तिसरा एक वर्ग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की नाही, की हे आता इंग्रजांचं राज्य आहे त्यामुळं कायद्याने याला समर्थन नाही, असं काही लोक म्हणतील आणि त्यामुळे ते ह्याच्यात सुधारणा करू इच्छित नाहीत. चौथा एक वर्ग आहे तो म्हणतो की स्वराज्य असलं पाहिजे आणि सामाजिक सुधारणा नंतर बघू, या संदर्भात एक वर्ग आहे. आणि एक 5वा वर्ग आहे जो स्वराज्यापेक्षाही या समाज सुधारणांना या प्रश्नाला महत्त्वाचं स्थान देतो, असा एक वर्ग आहे. बाबासाहेब म्हणतात हा वर्ग माझं स्वागत करेल या पुस्तकाचं. आणि पुस्तकामध्ये पहिलं प्रकरण आहे शूद्रांचा कूट प्रश्न. शूद्रांचा कूट प्रश्न यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या प्रकरणामध्ये जे वेद आहेत, वेदामध्ये जे ऋग्वेद आहे आणि त्या ऋग्वेदामध्ये जे पुरुष सूक्त आहे, त्या पुरुष सूक्तामध्ये ही थेरी मांडलेली आहे. बाबासाहेब म्हणतात हा मुख्य प्रश्न आहे की त्या थेरीमध्ये काही ब्राह्मण माणूस तोंडातून जन्माला, क्षत्रिय भुजातून, वैश्य मांडीतून आणि शूद्र पायातून असं का म्हणलेलं आहे. तर याच्या हा मुळात प्रश्न आहे की ही जी सामाजिक विभागणी आहे, ही सामाजिक विभागणी झालेली आहे, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि यामागं यांचं खरं कारण काय आहे, या असं करण्यामागं ब्राह्मणांचं खरं कारण काय आहे. ज्यांनी वर्णव्यवस्था निर्माण केली त्यांनी शूद्रांना पायातून का निर्माण केलं, हा मुळात प्रश्न आहे. कारण यामुळं क्रमिक असमानता निर्माण होते, असमानतेची दरी निर्माण होते. ब्राह्मण वरचा आहे, त्याच्यानंतर क्षत्रिय आहे, त्यानंतर वैश्य आहे आणि नंतर शूद्र आहे. हा मूलभूत प्रश्न आहे. दुसरं बाबासाहेब आंबेडकर दुसरा जो प्रकरण आहे शूद्रांच्या उत्पत्तीबद्दल ब्राह्मण ग्रंथातील सिद्धांत. या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी ब्राह्मण ग्रंथामध्ये किती सिद्धांत आहेत शूद्रांच्या उत्पत्तीचे, ते सिद्धांत बाबासाहेबांनी वेगवेगळे सिद्धांत जे आहेत ते वेगवेगळे सिद्धांत बाबासाहेबांनी मांडलेले आहेत. हे प्रकरण ते वाचलं पाहिजे तुम्ही. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय. शूद्रांचा दर्जा कोणता आहे या संदर्भामध्ये डिटेलमध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे, ब्राह्मण्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि यांचा दर्जा खालच्या स्तराचा असावा. या संदर्भामध्ये शूद्रांनी संपत्ती धारण नाही केली पाहिजे, शूद्रांना नीच लेखलं पाहिजे आणि शूद्रांना अधोगतीसाठी जेवढे नियम लिहिलेले आहेत, त्यांना शिक्षणावर बंदी आलेली आहे, उपनयन संस्कार करण्याची बंदी आलेली आहे. हे सगळे नियम बाबासाहेब आंबेडकरांनी या 3ऱ्या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. चौथा तो चॅप्टर आहे, हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. या चॅप्टरचं नाव आहे शूद्र आणि आर्य यांचा झगडा. ज्याच्यामध्ये जी आर्यन थिअरी आहे ही आर्यन थिअरी बाबासाहेबांनी सांगितलेली आहे. जे युरोपियन इतिहासकार आहेत, युरोपियन इतिहासकारांनी काय केलं तर युरोपियन इतिहासकारांनी एक थिअरी मांडली. ती थिअरी अशी आहे युरोपियन इतिहासकारांची की एक आर्य हा वंश आहे, नंतर ह्या आर्य हे विदेशातले आहेत आणि ह्या विदेशातून आलेल्या आर्यांनी
भारतावर स्वारी केली आणि भारतातील दास आणि दस्यू लोकांना गुलाम केलं आणि गुलाम करून यांना शूद्र घोषित केलं, अशी जी थेरी आहे ही युरोपियन इतिहासकारांनी लिहिलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही थेरी खोडलेली आहे. पहिली थेरी जी की आर्य वंश आहे, या संदर्भात बाबासाहेब म्हणतात की आर्य शब्द भरपूर वेळेस ऋग्वेदामध्ये आढळतो, परंतु आर्य शब्द हा वंशवाचक आहे असा ऋग्वेदात कुठेही उल्लेख नाही. म्हणजे ऋग्वेदामध्ये आर्य शब्दाबद्दल उल्लेख नाही हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. म्हणजे वेदामध्ये आर्य हा वंश आहे याचा कोणताच पुरावा सापडत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. दुसरं की आर्यांनी आक्रमण केलं ही जी थेरी आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी या संदर्भात सुद्धा मॅक्स मुलरचं उदाहरण घेतलेलं आहे आणि मॅक्स मुलर सुद्धा कन्फ्यूज आहे असं बाबासाहेब म्हणतात. मॅक्स मुलरनं लिहिलेलं आहे की आर्य म्हणजे आर्य भाषा बोलणारे लोक, आर्य म्हणजे आर्य भाषा आहे, ती भाषा बोलणारे म्हणजे आर्य लोक असं मॅक्स मुलर म्हणतो आणि मॅक्स मुलर वंशही म्हणतो. त्यामुळं मॅक्स मुलरला नेमकं काय म्हणायचं आहे हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं मॅक्स मुलरचं म्हणणे ग्राह्य धरता येत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. एक टिळकांचा सिद्धांत आहे, टिळकांचा सिद्धांत बाबासाहेबांनी लिहिलेला आहे आणि टिळकांनी जे आर्केटिक होम इन द वेदाज नावाच्या पुस्तकामध्ये जो थेरी लिहिली की हे आर्य हे आर्केटिक प्रदेशाचे आहेत, तर बाबासाहेबांनी हा सिद्धांत खोडलेला आहे. बाबासाहेब म्हणतात की टिळकांचा सिद्धांत हा लंगडा पडतो. लंगडा यासाठी पडतो की आर्य आणि घोडा यांचा फार जवळचा संबंध आहे. आर्य यज्ञ करीत असत, अश्वमेध यज्ञ करीत असत, घोड्यांचा संबंध आहे आणि घोडा याची ओरिजिन आर्केटिक प्रदेश नाही, आर्केटिक प्रदेश नाही असं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळं टिळकांचा सिद्धांत हा लंगडा पडतो हे बाबासाहेबाचं आर्ग्युमेंट आहे. आणि याच आर्ग्युमेंटवर लोकांनी भ्रम निर्माण केलेला आहे. की काय भ्रम केलेला आहे निर्माण, की हा भ्रम निर्माण केला की बाबासाहेब आंबेडकर हे आर्य सिद्धांत आहे, आर्यांनी आक्रमण केलं हा सिद्धांत नाकारतात. मुळात बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं हे वेगळं होतं. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आर्य हा वंश आहे, याला वेदात पुरावा नाही. एक नंबर 2चं म्हणणं आहे आर्यांनी भारतावर आक्रमण केलं याचा वेदात पुरावा सापडत नाही. म्हणजे युरोपियन इतिहासकारांनी जे म्हणलेलं आहे त्याचा वेदात पुरावा सापडत नाही हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि दुसरी गोष्ट बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी तुम्हाला बाबासाहेबाच्या शब्दात जर वाचून दाखवायचं म्हणलं तर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणतात की आर्यवंशातील लोकांची डोकी लांब असतात असे वर्णन मानववंशशास्त्रज्ञ करतात. आर्यवंशाचे अस्तित्व सिद्ध करण्यास हे वर्णन पुरेसे दिसत नाही. याशिवाय दुसरे सबळ पुरावे पुढे आणले पाहिजेत, कारण लांब डोक्याचे लोक दुसऱ्याही वंशात आहेत. हे जे म्हणणं बाबासाहेबांचं आहे, म्हणजे युरोपियन इतिहासकारांनी मानववंशशास्त्रज्ञांनी जो सिद्धांत मांडला आहे की आर्यांचे डोके लांब आहेत म्हणून ते विदेशी आहेत, परंतु बाबासाहेब म्हणतात हा सबळ पुरावा नाही, आणखी जर त्याला सबळ पुरावे पाहिजेत. म्हणजे हा सिद्धांत बाबासाहेब लंगडा म्हणतात, म्हणजे कंप्लेट त्याला आधार नाही, मूलभूत आधार नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. ज्यांना आर्य विदेशी आहे ते सिद्ध करायचं असेल तर आणखी पुरावे समोर आणले पाहिजेत हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. लोकांनी अर्थ काढला की बाबासाहेब आंबेडकर म्हणले की ब्राह्मण इथलेच आहेत. अख्खं पुस्तक माझं चॅलेंज आहे. हे जे पुस्तक आहे हुवेर शूद्रा, हे हुवेर शूद्रामध्ये कुठेही बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मण या देशातले आहेत असं कुठेही म्हणाले नाहीत, हे कुठेही म्हणाले नाहीत. लोकांनी हा भ्रम निर्माण केलेला आहे या पुस्तकासंदर्भामध्ये. दुसरं, जी इन्व्हेन्शन थिअरी संदर्भात बी भ्रम निर्माण केलेला आहे. बाबासाहेबांनी एवढंच म्हणलेलं आहे, या पुस्तकाची जे कन्क्लुजन आहे ते कन्क्लुजन मी तुम्हाला वाचून दाखवतो. या कन्क्लुजनमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कन्क्लुजन बघा, कन्क्लुजन काय आहेत. आर्यवंश अस्तित्वात होता याबद्दल वेदामध्ये काही पुरावा मिळत नाही. म्हणजे आर्यवंश अस्तित्वात होता याच्याबद्दल वेदात पुरावा नाही. दुसरं, आर्यवंशीय लोकांनी हिंदुस्थानावर स्वारी केली
व तेथील मूळचे रहिवासी दास व दस्यू यांना आर्यांनी जिंकले याबद्दल वेदात काही पुरावा मिळत नाही. आर्य दास व दस्यू यांच्यात वांशिक भेद होता हे दाखवणारा पुरावा वेदामध्ये नाही आणि आर्य रंगाने दास व दस्यू यांच्यावर निराळे होते असे दाखविणारा पुरावा वेदामध्ये मिळत नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की वेदामध्ये असा पुरावा नाही, वेदामध्ये पुरावा नाही की आर्यांनी आक्रमण केल्याचा, किंवा वेदामध्ये पुरावा नाही की आर्य एक वेगळा वंश असल्याचा. हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये लोकांनी संभ्रम निर्माण केलेला आहे. नंतरचं प्रकरण आहे आर्यांचा परस्परातील झगडा. या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की आर्य जे आहेत, आर्यांमध्ये 2 गट होते. एक जो आर्यांचा गट आहे त्या आर्याच्या गटाने जे ऋग्वेद आहे, ऋग्वेदाची निर्माणी केली आणि एक दुसरा जो गट आहे त्या दुसऱ्या गटानं सामवेद आणि यजुर्वेदाची निर्मिती केली. म्हणजे पहिल्या गटानं 2 वेदांची निर्मिती केली तर दुसऱ्या गटानं दुसऱ्या गटाची निर्माणी केली. मानव उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत हे सुद्धा दोन्ही गटाचे वेगवेगळे आहेत. एकाला वर्णव्यवस्था मान्य आहे, दुसऱ्या गटाला वर्णव्यवस्था मान्य नाही. तर या संदर्भामध्ये बाबासाहेब हे म्हणतात की आर्यामध्ये 2 गट आहेत. असे बाबासाहेब म्हणतात जो एक गट आहे तो त्याचं ओरिजिन हे हिमालयाजवळ असावं असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं आर्य विदेशातून आले हा जर सिद्धांत मांडला तर नेमके कोणते आर्य, भारतातले आर्य की विदेशातले आर्य, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. की आर्यामध्ये 2 गट आहेत, हा एक कन्क्लुजन आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या 2 गटामध्ये वर्णव्यवस्थेबद्दल मतभेद आहेत, त्यांचे वेदांबद्दल मतभेद आहेत, मनुष्य वर्णव्यवस्थेच्या उत्पत्ती संदर्भात मतभेद आहेत. हे बी बाबासाहेब आंबेडकर येथे मांडताना दिसतील. त्यानंतर चॅप्टर आहे शूद्र आणि दास. तर या चॅप्टरमध्ये बाबासाहेबांचं म्हणणं आहे शूद्र आणि दास हे वेगवेगळे लोक आहेत. दास हे लोक मूळचे इराणचे आहेत असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. इराणच्या लोकांना दास म्हणलेला आहे, हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि शूद्र आणि दास हे एका वंशाचे लोक नाहीत किंवा हे एक लोक नाहीत, यासाठी हा चॅप्टर लिहिलेला आहे. त्यानंतरचा चॅप्टर आहे शूद्रपूर्वी क्षत्रिय होते. आणि ही जी थिरी बाबासाहेबांनी उभा केलेली आहे, शूद्रपूर्वी कोण होते तर शूद्रपूर्वी क्षत्रिय होते, हा जो सिद्धांत बाबासाहेबांनी मांडलेला आहे हा सिद्धांत त्यांनी महाभारतातील जे शांती पर्व आहे या शांती पर्वामध्ये पैजवानचा जो उल्लेख आहे तो पैजवानचा उल्लेख शूद्र म्हणून केलेला आहे. त्याच पैजवानचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. त्याच पैजवानाचं दुसरं नाव सुदास आहे आणि त्या सुदासाबद्दल भरपूर सारं ऋग्वेदामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे सुदास हा जो शूद्र होता त्यानं ऋग्वेदामध्ये ऋचा रचलेल्या आहेत, ऋचा लिहिलेल्या आहेत, हे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. त्यामुळं त्या जो पैजवान आहे हा जो शूद्र होता आणि तोच क्षत्रिय होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यांना शूद्र संबोधलं गेलं ते शूद्र लोक अगोदरचे क्षत्रिय होते. हा बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत आहे की जे शूद्र आहेत हे होते अगोदरचे क्षत्रिय होते. मग त्याच्यानंतरचा बाबासाहेबांचा चॅप्टर आहे वर्णाची संख्या 3 की 4. कारण जर शूद्र हे क्षत्रिय होते मग वर्ण किती होते तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे वर्ण हे 3च होते. एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय आणि तिसरा वैश्य, असे 3 वर्ण अस्तित्वात होते. हे बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. त्यानंतरचा जो चॅप्टर आहे ब्राह्मण व शूद्र यांचा झगडा. यामध्ये ब्राह्मण एक ऋषी आहे जो वशिष्ठ ऋषी आणि जो क्षत्रिय पुरोहित आहे ज्याला विश्वामित्रा म्हणतात, विश्वामित्रा. त्या विश्वामित्राचं आणि वशिष्ठाचं जे भांडण आहे हे भांडण एकमेकाचे मुलं मारणे, जीव घेणे, जाळणे आणि प्रचंड मोठा संघर्ष या दोघांमध्ये आहे. बाबासाहेब म्हणतात की विश्वामित्र हा क्षत्रिय पुरोहित होता आणि ते क्षत्रिय म्हणजे शूद्र. म्हणजे शूद्रामध्ये आणि ब्राह्मणामध्ये मोठ्या प्रमाणावर झगडा सुरू झाला होता. हा झगडा कसा होता या संदर्भात या पुस्तकामध्ये या चॅप्टरमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतरचा चॅप्टर आहे 10वा ब्राह्मणांनी शूद्रांना अधोगतीस कसे नेले. हा जो सिद्धांत आहे बाबासाहेबांनी सांगितलेला आहे की ब्राह्मणांनी शूद्रांचा जे अगोदरचे क्षत्रिय होते यांचा उपनयन संस्कार करणं बंद केलं. उपनयन संस्कार म्हणजे गळ्यात जानवं घालण्याचा संस्कार तो बंद केला. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये हे जे शूद्र आहेत हे अधोगतीस लागले. म्हणजे अगोदर ते क्षत्रिय होते
ब्राह्मणांसोबत झगड्यामुळे ब्राह्मणांनी बदला घेण्याच्या उद्देशानं बदला घेतला आणि बदला कसा घेतला तर त्यांनी त्यांचं उपनयन करणं नाकारलं. या संदर्भात हा चॅप्टर आहे. यानंतर समेटीची हकीकत. आता समेटीची हकीकत म्हणजे बाबासाहेब म्हणतात यांच्या समेट झाली नाही का. आणि या समेटीच्या संदर्भामध्ये बाबासाहेब म्हणतात की जसं की परशुरामाचं उदाहरण देतात आणि परशुरामाचं उदाहरण त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, म्हणजे क्षत्रिय सगळे मारले. त्यामुळे समेट नावाची गोष्ट ज्या काही कथा आहेत त्या कथेमध्ये क्षत्रियच याचना करताना दिसतात, पाया पडताना दिसतात. त्यामुळे या कथेंना बाबासाहेबांनी व्हॅल्यू दिलेलं नाही आहे. मुळात एक चांडाळ जे शब्द आहे, हा चांडाळ शब्द कसा बनला तर ज्याचं बाप हा शूद्र असतो आणि आई ही ब्राह्मण असते, यांच्यापासून जे मुलं होतात त्यांना चांडाळ म्हणतात. म्हणजे बाप शूद्र आणि आई ब्राह्मण, याच्यापासून जे लेकरू होतं त्याला चांडाळ म्हणतात. आणि या चांडाळा संदर्भामध्ये फार कडक नियम ब्राह्मणांनी मनुस्मृती आणि सगळ्या ग्रंथात लिहिलेले आहेत. यामुळे बाबासाहेब म्हणतात की ही समेट घडून आलेली नाही, यांनी त्या काळातल्या क्षत्रियांना आणि शूद्रांना अधोगतीस नेलं. आणि हे अधोगतीस कसं नेलं याचंही बाबासाहेब फार मजेशीर उदाहरण देऊन सांगतात की ब्राह्मणांनी मुळात उपनयन करण्याचा जो अधिकार होता तो नाकारल्यामुळं, आणि त्यासाठी मोठं उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांचं देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे तो राज्याभिषेक करण्यास ब्राह्मण तयार झाले नाही, म्हणून शिवाजी महाराजांनी बाळाजी अवजेच्या मदतीनं गागाभट्टाला बोलवून आणलं. सुरुवातीला गागाभट्टसुद्धा तयार नव्हता, मग गागाभट्ट आला आणि गागाभट्टानं नंतर पैसे घेऊन म्हणजे लाच घेऊन तो राज्याभिषेक केला. याचा दुसरा अर्थ होतो की ब्राह्मण लोक लाच घेऊनसुद्धा एक दुसऱ्याचा वर्ण बदलायचे. हा बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणाच्या हातात आहे की कोणाला कोणत्या वर्णात टाकायचा अधिकार ब्राह्मणाला होता. हा प्रमुख मुद्दा आहे. आणि शिवाजी महाराजांचाच मुद्दा सांगून बाबासाहेब पुढे म्हणतात की शिवाजी महाराज हे सिसोदिया वंशाचे होते. मग मूळ प्रश्न होतो हे सिसोदिया कोण आहेत तर हे सिसोदिया राजपूत आहेत. मग बाबासाहेबांनी प्रश्न उपस्थित केला आहे राजपूत कोण आहेत, काय राजपूत भारतातले आहेत. तर बाबासाहेबांचं म्हणणं आहे की राजपूत हे विदेशी आहेत. हे विदेशी कोण आहेत, जे शक कुशाण हून जे भारतात आले त्यापैकी जे हून लोक आले ते हून लोक म्हणजेच आजचे राजपूत आहेत, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे आजचे राजपूत हे विदेशी लोक आहेत हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि त्या राजपूत लोकांना नंतर क्षत्रियत्वाचा दर्जा दिला ब्राह्मणांनी, आणि त्या राजपूत लोकांसोबत मग शिवाजी महाराजांची नाळ गागाभट्टानं पैसे घेऊन जुळली, हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. म्हणजे मूलभूत हे सांगायचं आहे की उपनयन संस्कार करण्याचा जो अधिकार ब्राह्मणाला आहे, ब्राह्मणाने त्याचा वापर कसा केलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जो वंशजांचं सुद्धा बाबासाहेबांनी इतिहास लिहिलेला आहे की नंतरच्या काळामध्ये प्रतापसिंगाच्या राजांच्या काळामध्ये सुद्धा तो मुद्दा परत उपस्थित झाला. इवन शाहू महाराजांच्या काळामध्ये, राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेससुद्धा वेदोक्त मंत्र की पुराणोक्त मंत्र हा मुद्दा उपस्थित झाला. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की ब्राह्मणाकडं ठरवण्याचा अधिकार आहे कोण क्षत्रिय कोण शूद्र, आणि हा अधिकार ब्राह्मणांनी त्यांच्या साहित्यात ब्राह्मणांच्या साहित्यात लिहिलेला आहे. हा मुद्दा बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराजांचा रेफरन्स देऊन सांगतात. आणि त्याच्यातला जो शेवटचा चॅप्टर आहे हे सिद्धांताची कसोटी आहे. या कसोटीमध्ये बाबासाहेबांनी काही मूलभूत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न ब्राह्मणाला विचारलेले आहेत. हे बाबासाहेबांनी स्वतःच्या सिद्धांताची समीक्षा केलेली आहे. ते प्रश्न एक दोन नमुन्याखातर मी वाचून दाखवतो. आतापर्यंत असे समजण्यात आले होते की शूद्र हे अनार्य होते व आर्यांशी झगडणारे होते आणि आर्यांनी त्यांना जिंकून आपले गुलाम केले होते. हे जर खरे मानले तर यजुर्वेद व अथर्ववेद यातील ऋषींनी शूद्रांची भरभराट होवो असे म्हटलेले आहे व शूद्रांनी मर्जी संपादन करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. याची वाट काय. म्हणजे यजुर्वेदामध्ये शूद्रांची भरभराट व्हावी असा उल्लेख आहे, असा का केला हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. शूद्रांना वेदाभ्यास करण्याचा अधिकार नव्हता असं काही लोक म्हणतात, परंतु ब्राह्मणांच्या साहित्यामध्ये शूद्रांना वेदांचा अधिकार होता अभ्यासाचा, हे बी लिहिलेलं आहे. शूद्रांना उपनयन करण्याचा अधिकार नव्हता, परंतु ब्राह्मणाच्या साहित्यामध्ये उपनयन करण्याचा बी अधिकार लिहिलेला आहे. ही जी कॉन्ट्रडिक्शन आहे ही का आहे याचे उत्तर कोणताही ब्राह्मण देत नाही. हे उत्तर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे.
तर ही अशा प्रकारचं हे पुस्तक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या पुस्तकामधली, या पुस्तकाचा जो आत्मा आहे, आजपर्यंत जे आंबेडकरवादी लोक याचं गलत इंटरप्रिटेशन करतात, मी ब्राह्मण काय इंटरप्रिटेशन करतात हे नाही सांगत, बाबासाहेबांचे जे हुवेर शूद्राला मानणारे लोक बाबा हेच पुस्तकाचं गलत इंटरप्रिटेशन केलेलं आहे. ते गलत इंटरप्रिटेशन बाबासाहेबांनी याच पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते काय थिअरी आहे, तर बाबासाहेबाचं म्हणणं आहे शूद्रपूर्वी कोण होते हे जे पुस्तक बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे ते पुस्तक आजचे ओबीसी मराठा कोण होते यासाठी लिहिलेलं पुस्तक नाही. म्हणजे बाबासाहेबांनी हे जे पुस्तकामध्ये शूद्रपूर्वी कोण होते जे लिहिलेलं आहे ते शूद्र आजचे मराठा ओबीसी नाहीत. हा महत्त्वाचा मुद्दा समजून घेतला पाहिजे. बाबासाहेब ज्या शूद्राबद्दल बोलत आहेत ते शूद्र आर्य काळातील शूद्र आहेत. आर्याच्या काळातील शूद्राबद्दल हे पुस्तक आहे, आजच्या मराठा ओबीसी बद्दल हे पुस्तक नाही. ही सर्वात मोठी गलतफहमी आहे. मी या पुस्तकातलाच उतारा वाचून दाखवतो, जो उतारा बाबासाहेब आंबेडकरांनीच 11व्या प्रकरणामध्ये लिहिलेला आहे. 11व्या प्रकरणामध्ये बाबासाहेब काय लिहितात हे वाचून दाखवतो. कारण की हिंदी आर्य समाजातील शूद्र हे आजच्या हिंदू समाजातील शूद्राहून वांशिक दृष्टीने अगदी वेगळे आहेत. आजच्या हिंदू समाजातील शूद्र हे पूर्वीच्या हिंदी आर्य समाजातील शूद्रांच्या वंशात जन्मलेले नाहीत. म्हणजे आजचे ज्यांना तुम्ही शूद्र म्हणतात, म्हणजे आजचे ओबीसी मराठा जे लोक आहेत ते लोक आणि आर्यांच्या काळात जे शूद्र लोक होते हे वेगवेगळे आहेत, हे एक नाहीत. आणि किती वेगळे आहेत, तर यांचा वंश वेगळा आहे. आजचे मराठा ओबीसी यांचा वंश आणि आर्यांच्या काळातील जे शूद्र होते यांचा वंश हा वेगवेगळा वंश आहे, हा एक वंश नाही हे बाबासाहेब म्हणतात. म्हणजे हे जे पुस्तक आहे हुवेर शूद्रा, हे शूद्रापूर्वी क्षत्रिय होते, पण ते कोणते शूद्र, तर आर्य काळातील शूद्र आहेत. आजच्या मराठा ओबीसींचा यासोबत काही संबंध नाही हे बाबासाहेब म्हणतात. पुढे बाबासाहेब काय म्हणतात पुढच्या याच्यामध्ये पॅराग्राफमध्ये, अलीकडील काळात शूद्र म्हणून समजले गेलेले लोक निरपराधी व मागासलेले आहेत. या शूद्रांची वैदिक काळातील शूद्रांशी गल्लत करून त्यांच्याकडून काही अपराध झालेला नसताही वैदिक शूद्रावर लादलेले निर्बंध देहदंड यांच्यावर नादण्यात आलेले आहेत. ही शोचनीय गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणतात की हे जे शूद्रावर निर्बंध लादलेले आहेत ते निर्बंध आर्यांच्या काळातील शूद्रावर लादले होते, आता ते शूद्र अस्तित्वात नाहीत. आजचे जे शूद्र आहेत ते शूद्र वेगळे आहेत, ते वंशाने वेगळे आहेत. त्यांचा आणि पूर्वींच्या शूद्रांचा काहीही संबंध नाही. याचा दुसरा अर्थ होतो, याचा दुसरा काय अर्थ होतो की बाबासाहेब आंबेडकर हे सांगू इच्छितात की आजचे शूद्र हे वेगळे शूद्र आहेत, आर्यांच्या काळातील शूद्र हे वेगळे शूद्र आहेत. तर मला हे या संदर्भात सांगायचं आहे की बाबासाहेबांनी जे हुवेर शूद्र, जे पुस्तकाचं नाव आहे शूद्र पूर्वी कोण होते, म्हणजे शूद्र पूर्वी कोण होते, म्हणजे बाबासाहेबांनी आर्य काळातील शूद्र पूर्वी कोण होते या संदर्भात हे व्याख्यान केलेलं आहे, या संदर्भात हे संशोधन केलेलं आहे. लोकांनी गल्लत काय केली आणि ब्राह्मणांनी काय केलं, तर जुन्या काळातले जे नीती नियम आहेत जे शूद्रांना लागू होते ते आजच्या काळातल्या शूद्रांना लागू केले. आजच्या काळातले शूद्र हे वेगळे शूद्र आहेत आणि ते वंशाने वेगळे आहेत. आता त्यामुळं आता पुढचा प्रश्न निर्माण होतो की मग आजच्या काळातले शूद्र कोण आहेत, आजच्या काळातले ओबीसी मराठा हे कोण आहेत हा प्रश्न निर्माण होतो. या संदर्भात बाबासाहेबांनी या पुस्तकात काहीही लिहिलेलं नाही आहे. हे पुस्तक या संदर्भात हे वेगळं आहे. म्हणजे हे संपूर्ण जर ॲनालिसिस बघायचं असेल तर बाबासाहेबांनी 1945 नंतर लिहिलेले सर्व ग्रंथ वाचावे लागतील, त्यांचे भाषणं वाचावं लागतील. ज्यांनी बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये आर्य इन्व्हेन्शन थेरी वेदात पुरावा नाही असं म्हटलेलं आहे, आणि तेच बाबासाहेब आंबेडकर 51चं भाषण 52च्या भाषणामध्ये म्हणतात की जेव्हा भारतात आर्य आले, म्हणजे आर्य विदेशातून आले हे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. दुसरा मुद्दा हा उत्पन्न होतो की मग आजचे ओबीसी मराठा कोण आहेत या संदर्भात बाबासाहेब एक पुस्तक लिहित होते.
त्या पुस्तकाचं नाव होतं व्हॉट ब्राह्मिन्स हॅव डन टू दी हिंदूज, म्हणजे ब्राह्मणाने हिंदूसोबत काय केलं हा ग्रंथ बाबासाहेबांनी जर लिहून कंप्लीट केला असता, तो कंप्लीट झाला असता, तर याच्यावर नवीन दृष्टी प्राप्त झाली असती. त्यामुळं बाबासाहेबांनी हा जो हुवेर शूद्रा नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे, शूद्रपूर्वी कोण होते, या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस विश्लेषण करतो तर आपलं असं विश्लेषण असतं की हे आजच्या शूद्रा संदर्भातलं आहे, आजच्या मराठा ओबीसी संदर्भातलं आहे. तर हे पुस्तक आजच्या मराठा ओबीसी संदर्भात नाही, हे ते शूद्र वेगळे आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे, याचं आकलन केलं पाहिजे. याचा बाबासाहेबांनी याचा उत्तरार्ध लिहिलेला आहे आणि तो उत्तरार्ध आहे द अनटचेबल. म्हणजे हुवेर शूद्रा हे पहिला पूर्वार्ध आहे आणि याचा उत्तरार्ध हे दुसरं पुस्तक आहे द अनटचेबल. त्या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलेला आहे की भारताचा संघर्ष हा बौद्ध धर्म आणि ब्राह्मण धर्म यांच्यातील संघर्ष झालेला आहे आणि तो प्रतिक्रांतीनंतर मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांचा जो विजय झालेला आहे, मग त्यांनी अस्पृश्यता लादली, गाईचं मटण खाण्यावरून अस्पृश्यता कशी लादली हा त्यांनी त्याच्यामध्ये सिद्धांत लिहिलेला आहे. यावरून हे स्पष्ट होतं बाबासाहेबांचं, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजचे ओबीसी मराठा हे नाग लोक आहेत आणि जे अस्पृश्य लोक आहेत ते सुद्धा नाग लोक आहेत. नागांचा सिद्धांत बाबासाहेबांनी मान्य केलेला आहे. बाबासाहेब त्यांच्या द अनटचेबलमध्ये सुद्धा म्हणतात महार आणि मराठे हे एकच आहेत आणि ते कसे एक आहेत, ते वंशाने एक आहेत, बाय रेस एक आहेत. हा सिद्धांत लागू होतो. तर या संदर्भामध्ये आणखी एक पुस्तकाबद्दल एक भ्रम आहे लोकांमध्ये. तो भ्रम असा आहे, ओबीसी मराठा लोकांमध्ये भ्रम आहे शूद्रपूर्वी कोण होते म्हणजे शेड्यूल कास्टचे लोक कोण होते असं लिहिलं असेल. हा भ्रम आहे. बाबासाहेबांनी हे पुस्तक अस्पृश्यांसाठी लिहिलेलं नाही, हे समजलं पाहिजे. दुसरा एक भ्रम आहे जो मी आवर्जून शेवटी एवढंच सांगेन की तो भ्रम आपण दूर केला पाहिजे. हे पुस्तक आजच्या ओबीसी मराठ्यांसाठी लिहिलेलं नाही. शूद्रपूर्वी कोण होते आणि जर ते क्षत्रिय होते ते म्हणजे आजचे मराठे ओबीसी नाही, हा भ्रम आपण दूर केला पाहिजे. आजचे ओबीसी वेगळे आहेत, आजचे शूद्र वेगळे आहेत, त्या काळातील शूद्र वेगळे होते, हे समजून घेतलं पाहिजे. हा संदर्भ मी देऊ इच्छितो. सर्वांनी हे हुवेर शूद्रा नावाचं पुस्तक वाचाल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.